रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या कार्यक्रमाच्या सर्व प्रेक्षकांना अभिवादन. सर्वांना नमस्कार. गेली अनेक वर्ष मी स्वतःशी विचार करत बसतो आणि नव्या पिढीचं मला खूप कौतुक वाटतं. नव्या पिढीचं कौतुक वाटतं कारण मी आता वृद्ध होत चाललेलो आहे किंवा झालो आहे म्हणून नव्हे. नव्या पिढीमध्ये जे गुण आहेत त्याचं चोखंदळपणे विश्लेषण करता यायला पाहिजे, ते मला करता येतं. जे कष्ट करते नवी पिढी, कष्ट आमच्या पिढीने केले, परंतु नवी पिढी कष्ट करता करता अभ्यासही करते, नव्याचा शोध घेते आणि प्रत्येक स्टेपवरती जात जात अशा एका ठिकाणी येते की ज्या ठिकाणी त्यांनी उभं राहिलंच पाहिजे त्या स्टेपवर ते नसतील तर जगाचं आडेल. म्हणून मला नव्या पिढीबद्दल आकर्षण आहे, एक आदर आहे. नव्या पिढीच्या अशाच एका माझ्या तरुण मित्राला आज आपण इथे बोलवलं. हा तरुण मित्र तुम्हाला पडद्यावर कधी दिसलेला नाही, कदाचित दिसेलही, माहिती नाही. कारण तो तंत्रज्ञ होता, अजूनही आहे, मोठा तंत्रज्ञ आहे, परंतु तो आता दिग्दर्शकही आहे. आणि आजकाल जसं कोणीही उठतो आणि दिग्दर्शन करतो असा दिग्दर्शक नाही, तर ज्या निर्मात्यांनी पैसे घातलेले आहेत निर्माता म्हणून, त्याचे पैसे परत मिळवण्याकरता एक प्लॅनिंग डोक्यात ठेवून काम करणारा असा हा दिग्दर्शक झालेला आहे. याच्याबद्दल अधिक काही बोलण्यापेक्षा आपण याला बोलवूया, पण त्यापूर्वी त्याच्यावरची एक चित्रफीत आपण पाहणार आहोत. पहा. लहानपणापासूनच संजयला चित्रपटांची फार आवड. चित्रपटात हिरो म्हणून काम करायचं हे अगदी सुरुवातीचं संजयचं स्वप्न, आणि त्याचाच मागोवा घेत संजय सिनेमाकडे वळला. पण अभिनयात आपल्याला फार यश मिळेल असं संजयला वाटत नव्हतं. या क्षेत्रात एक मोठं नाव कमवायचं ही जिद्द मात्र तो मनात बाळगून होता. शेवटी त्यानं सिनेमॅटोग्राफर हा पर्याय निवडून यात करिअर करायचं ठरवलं. संजयनं अनेक चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं. 2008 साली चेकमेट या चित्रपटापासून त्यानं दिग्दर्शनाला सुरुवात केली. संजयनं आपल्या चित्रपटांचं वेगळेपण हे नेहमी जपून ठेवायचा प्रयत्न देखील केला. त्यासाठी तो अनेक एक्सपेरिमेंट्स आपल्या चित्रपटांच्या चित्रीकरणात करू लागला. 2013 साली दुनियादारी या चित्रपटानं संजयचं नाव एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलं. संजयच्या चित्रपटात प्रेम आणि दोस्तीची एक छान केमिस्ट्री आपल्याला नेहमी पाहायला मिळते. त्यामुळे त्यानं दिग्दर्शित केलेले सिनेमा आणि मालिका या नेहमी प्रेक्षकांना भुरळ घालतात, त्यांच्या पसंतीस पडतात. पाहूया या गुणी दिग्दर्शकाची दुसरी बाजू. तर स्वागत करूया संजय जाधव याचं. संजय, वेलकम. बैस. तू पाहिलास का आमचा कार्यक्रम कधी आजपर्यंत? नाही, पाहिलं नाही मी, पण आता पाहशील. माझ्या निमित्ताने पाहिलं. बैस. काही नाही, आपण गप्पा गोष्टी करायच्यात. येस. आणि तू कोण आहेस, काय आहेस ते लोकांना आता कळेल, पण तू काय आहेस, तो कसा झालायस त्याबद्दल लोकांना कळलं पाहिजे.
ती जरा आपण हो, मला त्याचंच टेन्शन आलं. तुम्ही माझा अरे इंटरव्ह्यू घेताय. काय काय काळजी नाही. आपण एकमेकाच्या घरी गप्पा मारायला जमलेलो आहोत. संजू, माझ्या अंदाजाप्रमाणे मी तुला एक 25 वर्ष ओळखतो आहे. हो, DOP म्हणून तू काम करत होतास. नाशिकमध्ये आपण एक फिल्म केली होती, सावरखेड एक गाव. सावरखेड एक गाव. बरोबर. दुर्दैवाने आपले दिग्दर्शक आपल्यात नाही आहे आता, पण तेव्हापासून माझं तुझ्यावरती लक्ष होतं. मला तू आता हे जे नेहमीचे आमचे ह्यातले प्रश्न असतात, म्हणजे तुझा जन्म कुठे झाला, तुझं बालपण कसं पण गेलं, त्याच्या आधी मी तुम्हाला काका सांगतो, तुम्ही मला सावरखेड पासून ओळखता, पण त्याच्या आधी सॉरी, तुम्ही माझ्याबद्दल बोलताय, पण मी जरा तुमच्याबद्दल बोलतो त्याच्या आधी. कारण मी तुम्हाला ना लहानपणापासून ओळखतो ऍक्च्युली. माझ्या का तुझ्या? माझ्या ऑफकोर्स. कसं व्हायचं, मी ठाण्याला थिएटर करायचो, गडकरी रंगायतनला ॲमेच्युअर थिएटर करायचो. आणि तुमच्या नाटकांचे जेव्हा जेव्हा प्रयोग असायचे ना, तेव्हा मी खूप आवर्जून असा खाली उभा असायचो फक्त तुम्हाला बघायला. विक्रम काका येतील. आणि मला ना स्पेशली मला आठवतंय, दुसरा सामना नावाचं नाटक होतं, आणि तुम्ही आणि विनय आपटे सर हे दोन काका आणि अभिनयातले थोर लोक, आणि आम्ही लिटरली ना तुमच्याकडे असे बघायचो. आणि मग तुम्ही कधी गडकरी रंगायतनला खाली वडा खायला आलात ना, तरी आमच्यासाठी असं, तुला माहिती आज विक्रम काका वडा खात होते, आज विनय काकांना वड्याबरोबर पाव पण खात होते. आम्हाला त्याचं पण काम कौतुक होतं. त्याच्यानंतर दुसरी आठवण, तुम्हाला आठवत नसेल कदाचित, अल्पविराम नावाची सिरियल होती. हो. आणि अल्पविराम विपुल शहाची. आणि त्याच्यात ना मी रिप्लेसमेंट म्हणून आलो होतो, कॅमेरामॅन. आणि हे मला आठवत नाही. हां. आणि मी तुम्हाला एक खूप चांगला किस्सा सांगतो त्याचा, मला तो अजून आठवतो. एक सिक्वेन्स होता, एक सीन होता, ज्याच्यात तुम्ही आणि मोहन गोखले पहिल्यांदा समोरासमोर येता. ओके, जेवणाच्या टेबलावरती. हां. आणि शॉट माझ्यासाठी कॅमेरामॅन म्हणून शॉट एवढाच होता की तुम्ही दोघे समोरासमोर आहात आणि ट्रॉली चार्ज होते. माझ्यासाठी काय होतं ना, की दोन असे दिग्गज अभिनेते पहिल्यांदा समोरासमोर येतात. त्या सिरियलमध्ये पण तुम्ही पहिल्यांदा समोरासमोर येता, असा सिक्वेन्स होता. आणि ना प्रत्येक वेळी तुमच्या दोघांमधला एक कोणतरी वन मोर म्हणायचा. आणि ना प्रत्येक वेळी त्या अभिनयाचा दर्जा ना, म्हणजे थोडं कधी मोहन काकावरती जायचे, मग तुम्ही म्हणायचं एक मिनिट और एक करते, मग तुम्ही त्यांना वन अप करायचं. आणि असे ना जवळजवळ 10 टेक माझ्यासाठी. फॉर द फर्स्ट टाइम ॲज अ कॅमेरामॅन माझ्यासाठी खूप मोनोटोनस जॉब होता, की फक्त ट्रॉली सरळ पुढे न्यायची. पण आय वॉज एन्जॉईंग दॅट सो मच. सो म्हणून मी म्हटलं ना की मला जरा टेन्शन आलं, तुम्ही माझा इंटरव्ह्यू. डोंट वरी, वी आर फ्रेंड्स. मी जरी तुझ्यापेक्षा दुपटीने असलो वयाने, तरी वी आर फ्रेंड्स. बरं संजू, तुझा जन्म, आईवडील आणि भावंडांबद्दल वगैरे तू थोडक्यात सांग, कारण ते फार महत्त्वाचं नाही. तुझं शिक्षण किती झालं, कधी झालं, काय काय झालं, त्याबद्दल सांग थोडंसं विस्ताराने. तुझा मित्र परिवार आणि कॉलेजच्या गमती जमती काय असतील तर त्या सांग, पण अशा गमती जमती की ज्यामुळे तुला तुझ्या करिअरला उजाळा देण्याकरता काही मदत झाली, अशा सगळ्या गमती जमती सांग. तुला वाचनाची आवड आहे असं मी ऐकतो, आणि कुठली कुठली पुस्तकं तू वाचलेली आहेस किंवा वाचायला आवडतील, तुझे आवडतं लेखक कोण आहे आणि काय आहेत आवडते लेखक वगैरे वगैरे, असं आपण जाणार आहोत. पण आज जास्तीत जास्त तुझा मला दिग्दर्शक, कॅमेरामन ह्या संदर्भातला हे घ्यायचं आहे. तर आता ह्याच्यापुढे मी जास्त बोलणार नाही, सुरू कर तुझ्या जन्मापासून. ॲक्च्युली काका थोडं खूप मिडल क्लास बॅकग्राऊंडमधनं आलो मी. लोअर मिडल क्लास म्हणू शकत नाही, पण खूप अप्पर मिडल क्लास पण नव्हतो, कारण माझे वडील बँकेत होते, क्लार्क, बँक ऑफ बरोडामध्ये, आणि आई शिक्षिका होती ॲफॅक इंग्लिश स्कूलमध्ये. सो वडिलांचा पगार होता 2,500 रुपये, आईचा पगार होता 1,500 रुपये, आणि असं 4,000 आमचं घर चालायचं. पण ठाण्याला राहायचो मी त्यावेळी. पण मी खरं सांगतो, मला आज या गोष्टीचं कौतुक वाटतं माझ्या आईवडिलांचं, कारण आज माझ्या मुलीसाठी जे मला करायला लागतं ना, ते करताना मी ऑलवेज रादर मी कधी कधी म्हणतोही की नाही, कदाचित हे मी नाही करू शकणार, कारण दिस इज नॉट इन माय बजेट. पण माझ्या आईवडिलांनी मला कधीच असं जाणवू दिलं नाही की त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. नेव्हर एव्हर इन माय लाईफ. मला कधीच आठवत नाही की मी कधी बसमधनं फिरलो आहे किंवा कधी ट्रेनने प्रवास केला आहे. मी जेव्हा जेव्हा प्रवास केला तेव्हा मी टॅक्सीने प्रवास केला.
कारण आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो आणि मला त्याने ऑलवेज दे ट्राय टू गिव्ह मी एव्हरीथिंग यु नो. सो आय मीन दॅट इज दी बेस्ट पार्ट. म्हणजे मला खरंच त्यांचं आत्ताही कौतुक वाटतं की हे त्यांनी कसं मॅनेज केलं असेल. आणि माझ्यात आय डोंट नो आहे माझ्यात ती क्वालिटी खूप आहे. म्हणजे मी पण खूप करायचा प्रयत्न करतो सगळ्यांसाठी आणि मुलीसाठी स्पेशली. पण ही जी त्यांची क्वालिटी होती ना ही अमेझिंग होती. आणि ऑफकोर्स आईमुळेच मला जरा जास्त शिकावं लागलं. अदरवाईज मी याच्या आधीच खूप वाया गेलो असतो. पण माझी आई शिक्षिका होती त्यामुळे आई मला म्हणाली की शिक्षिकेचा मुलगा हा कमीत कमी इंजिनियर किंवा डॉक्टर तर झालाच पाहिजे. तर मी असं म्हटलं की माझ्यात काही डॉक्टर होण्याची गुण मला तर दिसत नाहीत. आणि मला जेन्युअनली त्यावेळी ना थिएटर करायचं होतं, मला NSDला जायचं होतं, मला FTIला जायचं होतं, मला फिल्म इंडस्ट्रीत काहीतरी करायचं होतं. काय करायचं होतं ते मला माहिती नव्हतं. पण आई म्हणाली कमीत कमी तुला इंजिनिअरिंग तर केलंच पाहिजे. आणि म्हणून मी केमिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू केला. मी केमिकल इंजिनियर झालो. पण ज्या दिवशी मी केमिकल इंजिनियर झालो त्या दिवशी मी आईच्या हातात रिझल्ट दिला. म्हटलं शिक्षिकेचा मुलगा इंजिनियर झाला, आता प्लीज आता मला माफ कर. आता मला प्लीज मला जे पाहिजे ना ते मला कर. आणि पण मीन वाईल कसं व्हायचं, सॉरी थोडं यंगस्टर्ससाठी मी मिसगाईड करेन कदाचित, विच इज नॉट अ करेक्ट आयडिया. पण मी ना आईला खोटं सांगायचो घरी की मी कॉलेजला चाललोय आणि मी शूटिंगला जायचो. मी त्यावेळी कुमार सोनींना असिस्ट करायचो ॲज अन असिस्टंट डिरेक्टर. तर त्यावेळी मी शूटिंगला जायचो आणि मी कॉलेजला जायचो नाही. पण मग ते वन फाईन डे आईला कळलं आणि मग आईला खूप वाईट वाटलं. पण मी तिला सांगितलं आय हॅड प्रॉमिस्ड हर की मी इंजिनियर होईन, मी पास होईन. आणि मी खूप म्हणजे मी सेटवर जायचो, मी लंच ब्रेकमध्ये अभ्यास करायचो, मी इव्हनिंग ब्रेकमध्ये अभ्यास करायचो, रात्री मी रात्र जागून अभ्यास करायचो, नेक्स्ट डे शूटिंग अटेंड करायचो. असं करून मी अभ्यास केला आणि ॲट द सेम टाईम शूटिंग अटेंड करत होतो. कारण माझा फोकस क्लिअर होता, मला इंजिनिअरिंगमध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता, फक्त आईसाठी मी इंजिनिअरिंग करत होतो. अँड दॅट इज हाव आय बिकेम इंजिनियर अँड आय गॉट इन टू दिस ऑल्सो. तुझी सगळी बॅकग्राऊंड कळली. तुला असं वाटलं आत्ता क्षणभराकरता की कदाचित तू यंग जनरेशनला मिसगाईड करशील. माझ्या दृष्टीने ते मिसगाईड करणं नाही. त्याचं कारण तू आईला खोटं काही काळ सांगून सुद्धा करत जे होतास ते गोट्या खेळत नव्हतास. तू काहीतरी काम करत होतास जे तुला आवडत होतं, ते काम तू करत होतास. आपण ह्याच्या पुढचा जो तुझा प्रवास आहे त्याबद्दल म्हणजे तुझा असा मित्रपरिवार की जो तुझ्या अजूनही संपर्कात आहे, शाळा कॉलेज इथला मित्रपरिवार मित्रमैत्रिणी ज्यांच्यामुळे तुला वाचनाची आवड लागली, सवय लागली, आवड निर्माण झाली, अशांच्याबद्दल बोलणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, विश्रांती घेणार आहोत. नक्की. त्याच्यानंतर ताबडतोब पुन्हा आपण आपली गप्पांची बैठक सुरू करतो. मित्र हो, आपण एका अतिशय धडाडीच्या यंग माणसाशी गप्पा गोष्टी करतो. संजय जाधव माझा एक तरुण मित्र. थोड्याच वेळात मी परत येतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. विश्रांतीनंतर पुन्हा सगळ्यांचं स्वागत. दुसरी बाजू ह्या कार्यक्रमामध्ये आपण संजय जाधव या हरहुन्नरी अशा तरुण मुलाचं आपण कौतुक करतो. आणि नुसतं कौतुक नाही, त्याच्या ह्या सगळ्या त्याची यशोगाथा जी आहे ती आपण ऐकतो आणि त्या पाठीमागे किती कष्ट त्यांनी काढलेले ते आपण ऐकतो. संजू, तर मी तुला असा प्रश्न विचारतो की तू आत्ता जे काही आहेस ते होण्याकरता तुझ्या मित्रमंडळींच्याकडून, ज्यांच्याबरोबर तू थिएटर केलंस, ज्यांच्याबरोबर DOP होण्याकरता म्हणून पाठीमागे तू उभा राहिलास, फोकस पुलर असशील, लाईट बॉय असशील, काय असेल ते, हे काय कसं केलंस DOP होण्याकरता? काका ॲक्च्युली कसं झालं ना, मला DOP म्हणजे कॅमेरामॅन कधीच व्हायचं नव्हतं. बरं. प्लेस ओके, मला ॲक्च्युली ॲक्टर व्हायचं होतं. आणि मी मग त्यावेळी ॲमॅच्युअर थिएटर खूप करायचो ठाण्याला. खूप एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा असं सगळं करायचो मी. वन फाईन डे असं झालं की नंदू लबडे आता नाही आहे आपल्यामध्ये, पण आमचा चांगला मित्र ठाण्यात राहायचा. आणि ठाण्यामध्ये ना त्यावेळी थिएटर फक्त तेवढंच असायचं, म्हणजे बाहेरच्या जगात काय चाललं हे आम्हाला माहिती नसायचं. त्यावेळी नंदूदादा हा एकमेव माणूस होता जो व्यावसायिक नाटकांमध्ये कामं करायचा. वात्रट मेली नावाचं नाटक त्याचं खूप चांगलं चाललं होतं. तर नंदूदादाला मी भेटलो आणि नंदूदादाला म्हटलं मला पण असं काम करायचं आहे आणि मला फिल्ममध्ये काम करायचं आहे.
सो ही साईड की बघ तुला फिल्ममध्ये काम करायचं असेल तर अशी तर एंट्री मिळत नाही, पण तुला जर टेक्निक समजून घ्यायचं असेल तर तू कुठेतरी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम कर. तर म्हटलं ठीक आहे, मला कुठेही काम करायचं आहे. पण मग त्यावेळी असं झालं ना की मला नंदूदादा कुमार सोनींकडे घेऊन गेला. कुमारजींनी पण नंदूदादाची रिक्वेस्ट म्हणून मला त्यांच्या सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून घेतलं. तिथे मी क्लॅप द्यायचो. आहुती नावाचा सिनेमा होता, तर त्याच्यात मी क्लॅप द्यायचो. ते करत असतानाच मला चंदू कुलकर्णी सरांचं नाटक आलं चार चौघी. त्याच्यात सुनील बर्वेची रिप्लेसमेंट होती. तर मला परत एकदा झालं की अरे मला ॲक्टिंग पण करायची आहे. आणि मग मी चार चौघीत काम पण करायचो आणि मग मी शूटिंगही अटेंड करायचो. मग मला कळत नव्हतं की मी आता ॲक्टिंग करू की मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करू. हे सगळं चालू होतं. आणि एक दिवस ना असं झालं की मला कळत नाही आहे की मी काय करू. त्याचवेळी असं झालं की म्हणजे माझा शूटिंगचा पहिला दिवस होता. असिस्टंट डिरेक्टर किंवा ॲक्टर म्हणून काम करायच्या आधी एकदा मला डबू किरकिरे नावाचा आमचा मित्र होता, तो मला घेऊन गेला होता एका सेटवर. गिरीश घाणेकरांचा सेट होता आणि तो मला म्हणाला की तुला एक छोटा रोल आहे, त्याच्यात ॲक्टिंग करायची. सो दॅट वॉज माय फर्स्ट डे ऑफ हॅव्हिंग अ लुक ॲट द सेट. SL स्टुडिओला शूटिंग होतं ट्रॉम्बेला. तर मी दुनियेच्या बाहेर, हां जिथे मुंबई संपते. तर तिकडे मी गेलो आणि गिरीश घाणेकरांनी मला बघितलं आणि ते मला म्हणाले नाही, यू आर नॉट फिट फॉर द रोल. तर मला खूप वाईट वाटलं की अरे यार पहिला दिवस शूटिंगचा आणि मला रिजेक्शन. तर मी खूप नाराज झालो ॲक्च्युली. तर मी त्यांना तसंच विचारलं की सर मला शूटिंग बघता तरी येईल का प्लीज. तर ते म्हणाले हां ठीक आहे तू बस तिकडे. आणि मग मी शूटिंग तिकडे बघत होतो. तर काका तिकडे काय झालं ना, शूटिंग चालू होतं ना त्यावेळी बाकी सगळे लोक काम करत होते, पण एक माणूस होता ना जो खूप स्टायलिश असे चेक्स शर्ट, कार्गो ट्राउझर्स, त्याच्याकडे मीटर होतं, तो सिगरेट पित होता आणि तो असा एका ठिकाणी बसून ना सुन इसको इधर ले, अच्छा उसको उधर ले ना. मग कोणीही यायचं आणि मग तो म्हणायचा दादा ये इसको इधर लो, दादा वो ठीक आहे. मग तो म्हणायचा नाही ये ठीक नाही, थोडा ऊपर लेना. मग ते दादा ये ठीक आहे. मग तेवढ्यात अशोक मामा आले. अशोक मामा त्या सिरियलमध्ये होते. मग अशोक मामा आले, म्हणाले दादा गुड मॉर्निंग. मग गिरीश घाणेकर आले, दादा ऑलरेडी. तर मी डबूला विचारलं, म्हटलं ये आदमी कौन है यार. तर डबू म्हणाला ये कॅमेरामॅन है. तर मी मनात विचार केला यार मेरे को कैमरामैन होना है यार. ऐसा मैं जब सेट पे जाऊंगा ना तो ऐसा लगना चाहिए कि दादा मैं ये करूं, दादा वो करूं. तो मेरे को कैमरामैन होना है, मेरे को ऐसे स्टाइलिश कपडे पहनने हैं, मेरे को ऐसा स्टाईल में रीडिंग लेना है आणि मग कोणी येऊन आपल्याला विचारलं पाहिजे. सो दॅट वॉज वन थिंग. सो दॅट वॉज माय फर्स्ट मीटिंग विथ कॅमेरामॅन, यु नो. आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळी हे कन्फ्युजन सुरू झालं ना की मी असिस्टंट डिरेक्टर होऊ की मी ॲक्टर होऊ, तर त्यावेळी एक सिच्युएशन अशी आली. फार इंटरेस्टिंग आहे बरं का. एक सिच्युएशन खरंच म्हणजे सकाळी उठलो मी आणि मी असा विचार केला की मी काय करतोय, मला आयुष्यात पुढे काय करायचं आहे. मी इंजिनियर झालोय, मला नोकरी करायची आहे नाही. मग मी असिस्टंट डिरेक्टर आहे, मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायचं आहे. तर एम आय एन्जॉईंग सो मच? नो. मी ॲक्टर म्हणून माझं करिअर किती होऊ शकतं, मी दिलीप कुमार होऊ शकतो. तर मी असा विचार केला, मी आरशात बघून म्हटलं नाही हा चेहरा नाही आणि तुझ्याकडे तेवढं पोटेन्शियलही नाही, असं मी स्वतःला सांगितलं. देन व्हॉट कॅन आय डू. देन आय डिसाइडेड की चल ना मैं कॅमेरामॅन बनेगा. सो इथं माझं ठरलं. आणि मग त्याच्यानंतर काका मी खरंच सांगतो, मला चार चौघीसाठी नंतर खूप वेळा बोलावणं आलं. आय सेड नो. मला असिस्टंट डिरेक्टर म्हणून खूप वेळा बोलावणं आलं वेगवेगळ्या सिनेमासाठी. आय सेड नो. आणि मी असिस्टंट कॅमेरामॅन म्हणून खूप धडपड करत होतो, खूप लोकांना भेटत होतो की मला तुमच्याकडे असिस्टंट घ्या म्हणून. पण प्रत्येक वेळी असं व्हायचं की म्हणजे एकदा विनय काकांच्या सेटवर मला घेऊन गेला. म्हणजे मला नाव घ्यायला आवडेल उदय सबनीसचं, कारण तो एक अजून एक कलाकार होता ठाण्यातला जो त्यावेळी तुमची सिरियल करायचा, द्विधाता नावाची सिरियल करायचा. सो ठाण्यातला अजून एक आर्टिस्ट जो मुंबईत गेला होता आणि तो काम करत होता. तर आमच्यासाठी ते होतं की अरे उदय दादा. तर आम्ही त्याला सॅव्ही म्हणतो. तर सॅव्ही मला सगळीकडे घेऊन जायचा, सगळ्या कॅमेरामॅनकडे. तर असंच एकदा विनय काकांच्या सेटवर मला तो घेऊन गेला आणि तिकडे शर्माजी नावाचे कॅमेरामॅन होते, ते आता नाही आहेत. तर शर्माजींनी मला विचारलं की आपको कॅमेरामॅन बनना है. म्हटलं हां सर कॅमेरामॅन बनना है. अच्छा तो फोटोग्राफी करते हो. म्हटलं हां सर मैं करता हूँ. मी खोटं बोललो. कौन सा कॅमेरा यूज करते हो. तर माझ्याकडे उत्तर नव्हतं. अच्छा आपको मालूम नहीं कौन सा कैमरा यूज करते हो. म्हटलं नहीं सर वो पेंटॅक्स नाम का कोई कैमरा है. अच्छा
लाइट्स कौन से यूज़ करते हो? मतलब वो अम्ब्रेला लाइट्स, मी खोटं बोलत होतो, अम्ब्रेला लाइट्स यूज़ करता. तो अम्ब्रेला लाइट्स का नाम नहीं होता. म्हटलं नाही, एलिन क्रोम होता या प्रोलिन क्रोम होता है. तर मी खूप कॉम्प्लेक्स आला मला. आणि फिल्मिस्तानला मी भेटलो, फिल्मिस्तानमधनं मी बाहेर पडलो अँड आय डिसाइडेड की बॉस ह्याच्या पुढे मला कोणी प्रश्न विचारला ना, खोटं नाही बोलायचं आणि मला उत्तर देता आलं पाहिजे. आणि काका मी तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर जवळजवळ 1 वर्ष आय वॉज रिडिंग एव्हरीथिंग अबाउट फोटोग्राफी. व्हेरी गुड. मी फोटोग्राफीची सगळी पुस्तकं वाचली. मी बेसिक स्टील फोटोग्राफीचा कोर्स केला. मी डेव्हलपिंग, प्रिंटिंग सगळं शिकलो. अच्छा. मी ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी सगळी शिकलो. व्हेरी गुड. मी जगातली जेवढी फोटोग्राफीची पुस्तकं त्यावेळी अवेलेबल होती ती सगळी वाचून काढली. बिकॉज बेसिकली आय वॉज अन इंजिनियर. तर मला तसा प्रॉब्लेम नव्हता वाचनाचा. आणि मी आता खूप अभिमानाने सांगू शकतो हे की मला तुम्ही ना झोपेत ना असं उठवा आणि मला फोटोग्राफीतला कोणताही प्रश्न विचारा. व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ यू. म्हणजे मला हा काय माझा माज नाही आहे, पण हा माझा डेफिनेटली नाही, माझ नाही, केलेल्या अभ्यासाचं म्हणजे नुसतेच अशी एक वाक्य पूर्वी म्हणायचे लोक की हे उगीच पांढरे नाही झाले वगैरे. ते घरात बसले असतात तरी झालेच असते. तर तसं नाहीये. नाही जेन्युअनली. पण मला मी ते जे बेसिक्स माझे क्लीन झाले ना, त्याच्यामुळे ना काका नंतर आयुष्यात असं भरपूर वेळा सिच्युएशन्स येतात. जसं मी जोगवा नावाचा सिनेमा शूट करत होतो किंवा मुंबई मेरी जान नावाचा सिनेमा शूट करत होतो. तर अशा वेळी ना सिच्युएशन्स खूप येतात आयुष्यात की तुम्हाला कळत नाही. स्पेशली डोंबिवली फास्ट. म्हणजे साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की वेन यू आर शूटिंग डोंबिवली फास्ट, फिल्म लाईक डोंबिवली फास्ट, तर तुम्ही मुव्हिंग ट्रेनमध्ये शूट करताय आणि तुम्ही मराठी फिल्म शूट करताय. तुमच्याकडे बजेट नाही, तुमच्याकडे 150 फूटच सिनेमा नेगेटिव्ह आहे आणि त्याच्यात तुम्हाला हे 2 शॉट कॅन करायचे आहेत आणि तुमची लाईट कंटिन्युअस मूव्ह होते. त्यावेळी तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्हाला कोणता एक्सपोजर ठेवला पाहिजे, तुमचं पिक्चर कसं दिसलं पाहिजे. सो ह्याच्यासाठी तुमचे बेसिक्स खूप क्लीन लागतात. तर ह्या अशा ज्या क्रिटिकल सिच्युएशन्स येतात ना, त्यावेळी हे फक्त अभ्यासच कामी येतो आणि तो खरंच अभ्यास कामी आला त्यावेळी. मग त्या सिच्युएशन्समुळे कदाचित म्हणजे डोंबिवली फास्टमुळे ऑफकोर्स माझं आयुष्य चेंज झालं ॲज अ कॅमेरामॅन. मग तो एक वेगळा किस्सा आहे, तो सांगतो मी तुम्हाला नंतर. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या फक्त अभ्यासामुळे होऊ शकतात असं मला वाटतं आणि बाय गॉड्स ग्रेस ते झालं माझ्याकडून. तुझी बायको आणि मुलीचं नाव काय तुझ्या? धृती. हां. ती दोघी जणी तुझ्याविषयी काहीतरी बोलतात, ते आता आपण जरा ऐकूया. संजयबद्दल सांगायचं झालं तर ते खूप प्रेमळ आहेत आणि खूप शांत स्वभावाचे आहेत. कधीच आम्ही भांडलोय असं मला आठवत पण नाही आहे आणि मला वाटतं त्यांनाही काही आठवणार नसेलच. कारण तो प्रश्नच येत नाही. ते सगळं माझ्यावर सोपून देतात. तू जे करशील ते ओके आणि मग ते पुढे जातात. तर त्यामुळे मला असं कधीच वाटलं नाही की मी असा कोण माणूस आहे माझ्या सोबतीला ज्याला मी घाबरायचं किंवा इज मोर लाईक अ फ्रेंड. संजयचा एक असा स्वभाव जे आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप मोटिवेशनल आहे. ते त्यांचं पॅशन आहे. मी आता त्यांना 25 वर्ष ओळखते आणि म्हणजे लग्नाआधी आम्ही 7 वर्ष एकत्र होतो. तर तेव्हापासून जे डेडिकेशन आहे ना त्यांच्यात, जिद्द, तर ती माझ्याकडे नव्हती. माझ्या कामाबद्दल किंवा माझ्या प्रोफेशनबद्दल माझा एकच गोल होता, मी लग्न करणार, छान घर सांभाळणार, थोडंफार काम करणार, असं चांगलं जाईल असं माझा एक गोल होता. त्यांना बघून ना मला माझ्या फील्डमध्ये खूप डेडिकेशन कशी आणावी, कसं मोटिवेटेड राहावं, ते सगळं मला त्यांच्याकडनं कळलं आहे. संजयबद्दल एकच गोष्ट आहे, ते खूप इमोशनल आहेत आणि खूप गिव्ह अवे करतात. कोणी जरा येऊन 2-4 डोळ्यात पाणी आणलं आणि काहीही बोललं की दादा मला मदत करा, तर घरी काही नसेल तरी ते पुढे पुढे जाऊन त्या माणसाची मदत करणार. तेव्हा मला राग येतो कधी कधी की आपल्याकडे प्रॉब्लेम असताना आपण दुसऱ्यांचा विचार कसं काय करू शकतो. ते आहेत तसे राहू दे त्यांना आणि आपण दोघेही खूप फिरणार आहोत पुढे जाऊन. तर माझ्या सगळ्या शुभेच्छा फक्त त्यांच्यासाठीच आहेत. पप्पा इज लाईक फ्रेंड आहेत, पप्पा नाही येते. म्हणजे मोस्टली मला कधी बेस्ट फ्रेंड असं शोधायला लागलं नाही. म्हणजे घरी गेलो तर पप्पा आहे, पप्पाशी आपण बोलू शकतो, पप्पा
खूप चिल आहेत, खूप टाइमपास करतात माझ्याबरोबर. त्यांना बघताना असं वाटतं आय जस्ट फील इन्स्पायर्ड. कारण इन्स्पायर्ड ॲज इन लोकांबरोबर कसं राहायचं आणि कसं हँडल करायचं आणि मॅनेजिंग. म्हणजे मोस्टली मला असं वाटतं त्यांना बघून. मी लोकांना हेच बोलते की अगर मेरा पप्पा बड़ा है तो आई डोंट वॉन्ट टू, म्हणजे मला नको की पीपल आला की अरे तू संजय जाधव की बेटी है और यू नो तेरे को वैसा ट्रीटमेंट मिलेगा. मला नाही आवडत ते. मी पप्पाला पण सांगितलं आणि पप्पाने मला शिकवलं आहे की आदमी कितना भी बड़ा हो, तुम्हें अपने ज़मीन पर रहना चाहिए और तुम्हें जो करना है वो तुम्हें करना चाहिए और लोगों को कभी दिखाओ मत कि तुम कितने बड़े हो. मेरे को सिर्फ चाहिए कि पापा जितना अभी खुश है उससे ज़्यादा खुश रहे और उनको और ज़्यादा सक्सेस मिले. और वो जब घर पे आए तब मेरे को देख के सिर्फ एक स्माइल करे, बोली की सब ठीक है और तू है तो सब ठीक है. तो मला फक्त तेच पाहिजे आणि नथिंग एल्स आय डिमांड फ्रॉम हिम, ओनली इज हॅपीनेस. बर, तर नाव आय वॉन्ट टू नो संजू की एक मध्यमवर्गीय मुलगा, शिक्षिकेचा मुलगा, बँकरचा मुलगा आणि हा केमिकल इंजिनियर होऊन आज ह्या क्षणी स्वतःची मर्सिडीज गाडी, शोफर ड्रिव्हन गाडी ठेवू शकतो असा मुलगा, ज्याला कळत नव्हतं मी काय करू, ह्याचा जो यशाचा जो आलेख आहे त्याबद्दल आता आपण बोलणार आहोत. मला पहिल्यांदा तू हे सांग की सावरखेड एक गाव हे पहिलं तुझं मराठी चित्रपट तुझा आणि मी त्याच्यात होतो आणि नंतर तुझी जी प्रगती मी बघत आलो. कोणालाही हेवा वाटावा, पण हेवा वाटून चालणार नाही नुसतं. का संजय जाधव कशामुळे झाला हे कळलं पाहिजे. तर आता पुढच्या प्रवासाची सगळी जी कहाणी आहे ती तू मला सांगायची आहेस. त्याच्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊया, मग आपण पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी ऑफ दिस यंग मॅन ही आपण आत्ता ऐकतो आहोत. थोडीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपण संजू बरोबर गप्पा गोष्टी करूया. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त दुसरी बाजू, फक्त सह्याद्री वाहिनीवरती. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. दुसरी बाजूमध्ये संजय जाधव या तरुण मुलाबरोबर आपण गप्पा गोष्टी करतो. सो संजू, नाव यू टेल मी, सेल्युलॉइड आणि डिजिटल टेक्नॉलॉजी ह्याचा मी नव्या तंत्रज्ञानाप्रमाणे विचार केला तर माझ्या लक्षात आलं की आता सेल्युलॉइड टेक्निक, कॅमेराज, इवन स्टील कॅमेराज, सिंगल लेन्स रिफ्लेक्टर, काही राहणार नाही आहे. मी तर पुढे जाऊन असं म्हणतो संजू की काही दिवसांनी अशी वेळ येईल, पीपल विल स्टॉप वॉचिंग टेलिव्हिजन. सगळं ह्याच्यावरच आहे ना. हो, स्लेट घेतली ते सिनेमा बघू शकतील. इतकं सगळं धडाधड बदललं आहे. आता ह्या अशा एरामध्ये तुझ्यासारखा DOP हा प्रोड्युसरचे पैसे वाचवण्याकरता कोणती काळजी घेईल? फिल्मवर, नेगेटिव्हवर आता खर्च करणंच संपलेलं आहे. संपलंय. दोन गोष्टी झाल्या त्याच्यामुळे, विच आय थिंक तुम्ही पण अग्री कराल, की ज्या दिवशी सेल्युलॉइडवर शूटिंग करणं थांबलं ना, त्याच्यानंतर ना फिल्म मेकिंगमधला सिरियसनेस आहे ना तो कुठेतरी थोडासा कमी झाला. करेक्ट. कारण पीपल स्टार्टेड दे टेंड टू ओव्हरशूट. हा, एक्झॅक्टली. आणि तो जो एक आवाज यायचा ना कॅमेराचा, घर, त्याच्यात जो एक सायलेन्स असायचा, त्याच्यात जी इंटेन्सिटी असायची, म्हणजे जी ॲक्टरपासून कॅमेरापर्यंत आणि स्पॉटबॉयपर्यंत सगळ्यांना कळायचं की शॉट दरारा असायचा. तर तो आवाज गेला ना, तर समवेअर आय एम मिसिंग दॅट साऊंड. नो आय थरली अग्री विथ दिस. दॅट इज वन थिंग. पण म्हणजे वेदर इट वॉज अ सेल्युलॉइड किंवा डिजिटल, काही असलं तरी आम्ही प्रोड्युसरचे पैसे वाचवण्याचा ऑलवेज प्रयत्न मी तरी करायचो. आणि तो करायलाच हवा, कारण प्रोड्युसर जगला तर अराउंड 300 घरं जगतात. करेक्ट. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. निर्मात्याचा बाईट आहे तुझ्याबद्दल, तो ऐकूया आपण. हो. मग दादांची ओळख माझी 4 वर्षापूर्वी झाली. 72 मैल सिनेमा निमित्त मी त्यांना भेटलो होतो.
त्यांच्याबद्दल जाणून होतो की माणूस म्हणून ते किती चांगले आणि खूप बेसिकली युथफुल आहेत, खूप हॅपी असतात आणि त्यांचं ते सेटवरती हॅप्पी राहून काम करणं ना ते खूप आवडतं लोकांना आणि मलाही ते आवडलं. आणि मग पुढे त्याच पिरियडमध्ये आमचं प्रोजेक्टवरती बोलणं झालं. मग पुढे आम्ही एकत्र आलो, पार्टनर झालो आणि सर्व प्रोजेक्ट पुढे आम्ही एकत्र केले. त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालं मला की मी आत्ताच्या आत्ता ही जी गोष्ट असते ना की आत्ताच्या आता डिसिजन घ्यायचे, पण पॉझिटिव्ह डिसिजन कसे घ्यायचे आणि ते पुढे पॉझिटिव्ह कसे करून घ्यायचे ना हे त्यांना छान येतं आणि त्यांच्यामुळे मी त्या गोष्टी शिकलो. कौतुकाचंच आहे. क्या बात आहे. थँक्यू. व्हेरी गुड. न टेल मी, तुझ्या प्रत्येक वेळेला जे जे तुझे अनुभव अधिकाधिक समृद्ध होत गेले. म्हणजे तू जेव्हा सावरखेड एक गाव केलंस तोय, मग चेकमेट केलंस, मग रिंगा गेलंस, प्रत्येक वेळेला तुझा अनुभव समृद्ध होत गेला. तो कसा होत गेला सांग. हे सगळं तुझे जे आजचे तुझ्यापेक्षा तरुण असलेले DOP होऊ इच्छिणारे जे आहेत त्या सगळ्यांच्याकरता मार्गदर्शक ठरणारं ते सगळं आहे. त्यामुळे बाकी फालतू प्रश्न मी तुला विचारत बसणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय ना काका, आय डोंट नो अनुभव समृद्ध झाला की नाही, पण अनुभव मिळाला डेफिनेटली. त्याच्यासाठी मी एक गोष्ट खूप कटाक्षाने पाळत होतो की मी कधी ना कम्फर्ट झोनमध्ये राहिलो नाही. यु नो की मी हे शूट करताना कम्फर्टेबल आहे असं मी कधी राहिलो नाही. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. हां, कारण कसं होतं ना, एकदा तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये गेलात ना की मग तुम्ही रिलॅक्स होता. फुल स्टॉप. हां, तर त्याच्यामुळे कसं झालं की सावरखेड एक गाव झाला. त्याच्यानंतर आय गॉट दिस फिल्म पकपक पकाक. तर पकपक पकाक शूट करताना ना इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट फिल्म टू शूट ॲज अ सिनेमॅटोग्राफर. कारण आजूबाजूला साप फिरत होते, तिकडे हायनात चाललाय, तिकडून हरण धावतंय आणि अशा सिच्युएशनमध्ये लाईट चेंज होतोय आणि डेन्स जंगल आहे आणि त्या डेन्स जंगलामध्ये तुम्ही शूटिंग करताय. बरं, तुमचा ब्लॉक पण करेक्ट लागला पाहिजे. बरं, माझं दुसरंच पिक्चर आयुष्यातलं, त्यामुळे मला ते एक टेन्शन वेगळं. तर आय वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल. आणि दॅट गौतमची फिल्म होती. अनकम्फर्टेबल झोन आणि त्यात नाना सर होते, त्यामुळे एक वेगळंच प्रेशर होतं की इतका सिनियर माणूस आणि माझं दुसरं पिक्चर आहे. पण नाना सरांनी पण खूप सांभाळून घेतलं. रादर ही लव्ड मी अँड ही स्टील लव्ज मी. त्याच्यानंतरचा माझा सिनेमा होता डोंबिवली फास्ट. सो डोंबिवली फास्ट जर मी शूट करायचं म्हटलं असतं की खूप रिअलिस्टिक शूट करूया किंवा इझी शूट करूया तर झालं असतं, यु नो. पण मी स्वतःहून यू डिडंट यूज क्रोमा. नो, आय डिड नॉट यूज क्रोमा. पण मी त्याच्यातनं एक प्रोसेस वापरली, ती स्किप ब्लीच प्रोसेस. अच्छा. ओके. तर स्किप ब्लीच प्रोसेस त्यावेळी फक्त हॉलिवूडमध्ये वापरली जायची. त्या प्रोसेसमध्ये असं असतं की जो ब्लीच बाथ असतो डेव्हलपिंगमध्ये, तर तो ब्लीच बाथ तुमचे काही कलर्स फिक्स करतो, ब्लॅक अँड व्हाईट कलर्स फिक्स करतो. तो ब्लीच बाथ तुम्ही पर्सेंटेजमध्ये मिस करता. ओके. आणि त्यामुळे तुमच्या फिल्मला एक वेगळं टेक्स्चर येतं. आता या सगळ्यासाठी उज्ज्वल निडगुळकर सर किंवा कृष्णा शेट्टी सर यांची मला खूप मदत झाली. मग डोंबिवली फास्ट नंतर प्रत्येक फिल्मच्या आधी मी उज्ज्वल निडगुळकरांना भेटायचो. वर्थ. आणि मग ते मला गाईड करायचे की अच्छा यावेळी हे एक्सपेरिमेंट नका करू, त्यापेक्षा असं एक्सपेरिमेंट करून बघूया. मग आम्ही टेस्ट करायचो, मग टेस्ट शूट करायचो, यु नो. सो बाय गॉड्स ग्रेस अशी माणसं पण भेटली आयुष्यात की ज्यांनी खूप मदत केली, स्पेशली उज्ज्वल निडगुळकर सर आणि ऑफकोर्स कृष्णा शेट्टी सर ॲडलॅबचे. डोंबिवली फास्टच्या वेळी असा एक अनकम्फर्टेबल झोन होता. आणि मग त्याच्यानंतर ना त्या अनकम्फर्टेबल झोनची सवय लागायला लागली की प्रत्येक वेळी आपण काहीतरी वेगळं करूया, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करूया सो दॅट मला मजा येईल. म्हणजे मला असं शूट करायला खूप आवडतं की मी माझा फोन बाजूला ठेवला आहे आणि मी फोन ऑफ करून ठेवला आहे आणि आता आय एम नॉट बॉदर्ड अबाउट एनिथिंग, आय वॉन्ट टू शूट, यु नो. असं शूट करायला मला खूप आवडतं. ज्या दिवशी मी असा खूप कम्फर्टेबल झोनमध्ये असतो ना, म्हणजे मला एका कोणत्या तरी पुस्तकात वाचलं होतं मी ते वाक्य मला नेहमी आठवतं की ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की आजचं शूटिंग खूप इझी आहे ना, त्या दिवशी यू नीड टू चेक युअर सेल्फ की कुछ तो गडबड आहे बॉस, इधर या इधर, यु नो. सो स्पेशली फिल्मचा शूटिंगचा पहिला दिवस असतो ना फिल्मचा, कोणत्याही फिल्मचा, त्यावेळी मी नव्या नवरीसारखा टेंटेटिव्ह असतो खूप की करेक्ट होता ना. आणि मग तो एक रेस्टलेसनेस असतो ना, तो रेस्टलेसनेस कुठेतरी तुम्हाला कुठेतरी घेऊन जातो. आय डोंट नो तुम्ही सक्सेसफुल होता नाही होता, दॅट इज डिफरंट इश्यू.
बट दॅट रेस्टलेसनेस ना, म्हणजे जेवण जात नाही, मजा येत नाही, काही कोणाशी व्हेरी बोलायची गुड, व्हेरी गुड संजय, कोणाशी बोलायची इच्छा होत नाही, असं माझं अजूनही होतं. म्हणजे व्हेरी गुड. पण पहिल्या द सिम्बल की तू अजून प्रगती करण्याच्या मार्गावर आहेस, तुझ्यातला विद्यार्थी अजूनही जागा आहे. फ्रॉम DOP टू डिरेक्शन हा जो प्रवास आहे त्याबद्दल सांग. नाही, ॲक्च्युली कसं झालं की मी ॲज अ DOP भरपूर फिल्म्स करत होतो आणि डिरेक्शनचा असा काही विचार नव्हता डोक्यात. एक दिवस काय झालं, आय वॉज शूटिंग इन वाई. मी एक ॲड फिल्म करत होतो आणि सकाळी 7ची शिफ्ट होती आणि मी शूटिंगला बाहेर पडलो आम्ही आणि पाऊस पडायला लागला. तर मग असं ठरलं की दुपारी 2 नंतर शूटिंग सुरू करू. मग आता 7 ते 2 करायचं काय, म्हणून मी माझ्या रूमवर आलो आणि आय वॉज जस्ट थिंकिंग. सो मी माझ्या असिस्टंटला सांगितलं, म्हटलं तू एक काम कर, एक नोटबुक ले गया, एक पेन ले गया, कुछ लिखता हूँ यार, पता नहीं यार क्या हुआ. आणि काका आय स्टार्टेड रायटिंग. ओके, आय वॉज जस्ट रायटिंग की अंकुश इकडे जातो, मग स्वप्नील इकडे जाईल, मग सोना अशी करेल, असे मी सीन्स लिहित गेलो. ओके, आणि समाव ना एक 11-11:30 असा मला सूर मिळाला की अरे ह्याचं असं होऊ शकतं, असं होऊ शकतं, असं होऊ शकतं. आणि बाय 2 o'clock आय वॉज रेडी विथ माय फर्स्ट पॉइंटर्स ऑफ चेकमेट, यु नो. आणि तशी मी चेकमेट लिहिली. मग त्या रात्री पॅकअप झालं, त्याच्यानंतर सगळे आम्ही गप्पा मारत होतो. त्यावेळी मी डिरेक्टर होते हेमंत देवधर, मी त्यांना ऐकवली स्क्रिप्ट. म्हटलं सर असं असं काहीतरी दिसतंय मला. सो ही सेड अरे व्हेरी गुड यार, यू आर अ डिरेक्टर नाव. म्हटलं नाही डिरेक्टर नाही, पण मला असं वाटतं की अशी फिल्म दिसते. आणि मग त्याच्यानंतर मग मी ती फिल्म डेव्हलप केली आणि मग असं वाटलं की अरे ही फिल्म ना मीच करू शकतो, कारण ही मला दिसते फिल्म. हां, टू व्हिज्युअलाइज. हां, कारण चेकमेट हा खूप तसं व्हिज्युअलचा गेम होता की ते अर्ध ब्लॅक अँड व्हाईट दिसतं, अर्ध कलर दिसतं, मग इथेच रेड दिसतो, इथे ब्लू दिसतो वगैरे, असं सगळं होतं त्याच्यात. सो खूप इथे डोक्यात बसली होती माझ्या फिल्म. आणि आय सेड की आय वॉन्ट टू डिरेक्ट दिस फिल्म, बट प्रोड्युसर मिळणं खूप गरजेचं होतं. आणि मी त्याच्यानंतर म्हणजे इंडस्ट्रीतल्या ऑलमोस्ट सगळ्या प्रोड्युसर्सना भेटलो त्यावेळी, आणि त्यावेळी त्यांना ही स्क्रिप्ट ऐकवली चेकमेटची. पण नो बडी वॉज रेडी टू बाय द स्क्रिप्ट, यु नो. आणि फायनली जवळजवळ 4-5 वर्षानंतर ती स्क्रिप्ट फायनली त्या स्क्रिप्टला प्रोड्युसर मिळाला आणि ती फिल्म रिलीज झाली. आणि ज्या दिवशी रिलीज झाली त्या दिवशी इट वॉज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर फॉर मी. आय स्टार्टेड क्राईंग ज्या दिवशी रिलीजचं पोस्टर बघितलं मी. सो त्याच्यानंतर पीपल स्टार्टेड ट्रीटिंग मी लाईक अ डिरेक्टर की अरे हां इसको ये भी आता. आणि मग त्याच्यानंतर येस इट वॉज अ जर्नी, अनदर जर्नी. असं एक लक्षात येत आहे, म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे, माझ्या हे काही लक्षात आलेलं नाही आहे, हे असं काही लोकांच्या लक्षात येते की संजू जेव्हा डिरेक्टर म्हणून उभा असतो एखाद्या फिल्मच्या पाठीमागे, त्यावेळेला त्याच्या फिल्ममध्ये काम करणारी जी फिमेल प्रीमियर ॲक्टर आहे, तिला तिचा जो एक जॉनर आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं तिचं आणि तिला प्रेझेंट करायचं, असं संजूचं काहीतरी कायम असतं. हे काय आहे? नाही ॲक्च्युली असं नाही, फक्त हिरोईन नाही. मला आवडतं ॲक्च्युली की माझा हिरो, माझ्या हिरोची एंट्री, मग हिरोईनची एंट्री, मला असं खूप आवडतं. कारण मी जेव्हापासून असं विचार केला की मी फिल्म मेकिंगमध्ये शिरेन, तेव्हापासून मी म्हणजे सुभाष घाई, यश चोपडा पासून या सगळ्यांना मी खूप फॉलो करतो. सो ह्या सगळ्यांचे हिरोज जे एंटर करतात ना, तर ते असे लार्जर दॅन लाईफ असतात. तर मला ते जाम आवडतं ॲक्च्युली. मला इट इज द मीडिया इटसेल्फ इज अ लार्जर दॅन लाईफ. हां, म्हणजे सलीम जावेद सरांचे डायलॉग्स असतात की डॉन का इंतजार तो 11 मुलगों की पुलिस कर रही है. तो मला हे जाम आवडतं. मी तसं फिल्मी आहे खूप, तर मला आवडतं की माझा हिरो अशा लाईन्स बोलेल, यु नो. तो तेरी मेरी यारी मग भोकात गेली दुनियादारी, ही त्याच्यातनं इन्स्पायर झालेली लाईन आहे. सो दॅट इज द रिझन आय वॉन्ट टू प्रेझेंट माय कॅरेक्टर्स लार्जर दॅन लाईफ. आय वॉन्ट टू प्रेझेंट माय फिल्म लार्जर दॅन लाईफ. मला ते आवडतं सगळं. पुढच्या तुझ्या प्रवासाकडे आपण वळण्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊया संजू. पुन्हा एकदा एक मित्र हो, छोटीशी विश्रांती. लवकरच परत येतो तुमच्या भेटीला. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू, फक्त सह्याद्री वाहिनीवरती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. संजू, तुझ्याबद्दल एक ॲक्टर, फिमेल ॲक्टर, ती काय बोलते आहे, हर्षदा, ते ऐकूया जरा. हाय संजय,
गेस कोण आहे? हे बघ, इथे गणपती बाप्पा आहे, इथे लहानपणापासून तू आहेस अगदी मोठा होईपर्यंत, त्यानंतर इथे हा बघ खूप कष्ट करणारा संजय पण आहे, जो या वर्ल्ड मधला ग्रेटेस्ट डॅड पण आहे. हे सगळं आहे आणि इथे आहे तुझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे मी, हर्षदा. हाय देअर. मला तुझ्याबद्दल काहीतरी बोलायला सांगितलं. आता काय आणि किती बोलायचं हा एक प्रश्नच आहे, कारण मला वाटतं जर मी तुझ्याबद्दल बोलायला सुरुवात केली तर एक 2-4 एपिसोड तर लागतीलच आपल्याला. पण आता सांगायचं तर गेली 17 वर्ष आपण मित्र आहोत. तू माझा बेस्ट फ्रेंड नाही आहेस, मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे. हे खूप महत्वाचं आहे. 17 वर्षात खूप अप्स अँड डाऊन्स पाहिलेत आपण. मला एवढंच म्हणायचंय की यू आर अ फायटर. तू तुझ्या अख्ख्या करिअरमध्ये प्रत्येक गोष्टीला फाईट केलंयस. तुला कुठलीही गोष्ट ही इझिली मिळालेली नाहीये. खरं तर तुझा हॅपी गो लकी स्वभाव बघता प्रत्येकाला वाटतं की इट इज ऑल सो इझी. हा कॅमेरामॅन होता आणि मग फिल्म डिरेक्टर झाला, प्रोड्युसर झाला, बट नो वन नोज दॅट यू हॅव रिअली वर्कड व्हेरी हार्ड फॉर दॅट. फ्रॉम हिअर, फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट, आय जस्ट विश यू ऑल द लक. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. तुला जे काही आयुष्यात हवंय ते सगळं मिळू दे. तुला खूप 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 सारा आशीर्वाद माझ्याकडून. ऑफकोर्स तुला मी सोडून दुसरं कोण आशीर्वाद देणार नाही का. तो मेरी जान, ॲज आय ऑलवेज से, यू आर माय ऑनर, माय प्राईड, माय लाईफ. लव. तू तुझ्या फिल्मचे सब्जेक्ट्स निवडताना काय काय विचार करतोस? म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, दुनियादारीमध्ये तुला असं काय मिळालं? चेकमेटमध्ये काय मिळालं? तुझी फिल्म पाहिल्यानंतर घरी जाताना लोकांनी मनोरंजनाबरोबर आणखीन कुठला विचार नेला का, न्यावा का, नेतील का, असं तुला वाटतं का? त्याबद्दल विचार करतोस का? आणि तशा तऱ्हेने फिल्मची मांडणी करतोस का? नाही काका, काय आहे ॲक्च्युली ना, हा एक प्रोसेस आहे, ही एक जर्नी आहे मला असं वाटतं. कारण मी ज्यावेळी चेकमेट बनवला त्यावेळी माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं बरं. की प्रेक्षकांनी काहीतरी घरी घेऊन जावं. त्यावेळी ती माझी किक होती की मला एक स्टायलाइज सिनेमा बनवायचा. अच्छा. यु नो, मला असा एक एंटरटेनमेंट असं बनवायचं आहे, असं काहीतरी वेगळं काहीतरी करायचं, ही माझी किक होती आणि त्याच्यासाठी मी सिनेमा बनवत होतो. बरं. पण जेव्हा मी दुनियादारी बनवला ना, तेव्हा प्रेक्षक एक नॉस्टॅल्जिया घरी घेऊन गेले. म्हणजे अजूनही मला लोकांचे फोन येतात दुनियादारीबद्दल की अरे यार, आम्ही आमचे कॉलेज डेज जगलो, मला माझी गर्लफ्रेंड आठवली, माझ्याही आयुष्यात असंच घडलं होतं रे, ब्ला ब्ला ब्ला. सो एक नॉस्टॅल्जिया होता. तर प्रेक्षक तो नॉस्टॅल्जिया घरी घेऊन गेले आणि आफ्टर दॅट आय रिअलाइज्ड की प्रेक्षकांनी काहीतरी घरी घेऊन जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. यु नो, सो नाव इट्स अ जर्नी. यु नो, की आता मी तसा प्रयत्न करायला लागलो. गुड. आय डोंट नो वेदर आय एम सक्सेसफुल ऑर नॉट. यू विल बी. आय विल बी. आय विल ट्राय. कोणते दिग्दर्शक तुला अभ्यासायला आवडतात? मला हॉलिवूडमधले एक स्टीवन स्पिलबर्ग ऑफकोर्स, पण बॉलिवूडमधले मला बरेच डिरेक्टर्स मी त्यांना फॉलो करतो. एक तर राजकुमार हिरानी, ज्यांना मी खूप फॉलो करतो. मला त्यांच्यासारखं काहीच करता येत नाही आणि हा एक कॉम्प्लेक्स आहे मला की असं कधीतरी करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर ऑफकोर्स यश चोपडा आणि थोडं मागे गेलो तर तसे बरेच आहेत, पण दुलाल गुहा मला खूप आवडतो. हो. यु नो, स्पेशली त्यांचा दुश्मन नावाचा सिनेमा जो आहे. सो मला ना, आय डोंट नो की नाही. गुड. आणि संजू, असं आहे, तुम्ही कुठलंही एक पुस्तक वाचून हुशार होऊ शकत नाही. तुम्ही कुठल्याही एका माणसाला फॉलो करून तुम्ही प्रगती करू शकत नाही. तुम्ही कुठलाही एक सिनेमा करून मोठे होऊ शकत नाही. तुम्हाला चारही बाजूनी ज्ञान मिळवावं लागतं. नर्वसनेस का असतोस ते कळलं मला, पण असतोस का प्रत्येक वेळेला, का फक्त पहिल्या दिवशीच असतोस? नाही, मी पहिल्या दिवशी तर डेफिनेटली नर्वस असतो. एकदा सूर मिळायला लागला ना, मला कळायला लागलं ना की आता ही फिल्म मी अशी करायची आहे, आणि मग तर ते ना ते सिस्टममध्ये येतं माझ्या. एकदा ते सिस्टममध्ये आलं ना की मग मी नर्वस नसतो. देन आय नो द रुटीन की काय करायचं आहे मला. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की जसं पुन्हा एकदा मी जोगवाचं उदाहरण देतो की जोगवाला मला ना
मला एक लव्ह स्टोरी मांडायची होती आणि जोगवाची गोष्ट अशी आहे की एक मुलगा त्याला आयुष्यभर साडी नेसावी लागते आणि एक मुलगी तिला देवीशी लग्न करायला लागतं. सो माझ्यासाठी असं होतं की या दोघांच्या आयुष्यात ना परस्पर भिन्न एक 180 डिग्री अपोजिट गोष्टी घडतात. तर असं होत असेल तर माझ्याही आयुष्यात ते 180 डिग्री अपोजिट झालं पाहिजे. सो अपोजिट कसं होईल? सो आय वॉज थिंकिंग, सो आय स्टार्टेड थिंकिंग की देन व्हॉट आय विल डू इज की मी दिवसाचा रात्रीचा स्टॉक वापरला तर, मग रात्री मी दिवसाचा स्टॉक वापरला तर, मग दिवसा मी रात्रीचे लाईट्स वापरले तर, रात्री मी दिवसाचे लाईट्स वापरले तर, बिकॉज देन आय विल बी अनकम्फर्टेबल अँड इफ आय एम अनकम्फर्टेबल देन ओनली यू कॅन गिव्ह द हां, तर मी त्या कॅरेक्टर बरोबर राहीन. यु नो, सो फॉर फ्यू डेज मी अनकम्फर्टेबल होतो की मला यू डिड दिस. आय डिड दॅट. ग्रेट. सो दिवसा मी रात्रीची फिल्म वापरायचो, रात्री मी दिवसाची फिल्म वापरायचो, दिवसा मी रात्रीचे लाईट्स वापरायचो, रात्री मी दिवसाचे लाईट्स वापरायचो. आणि ना हे करत असताना ना मला खूप अनकम्फर्टेबल होत होतं की अरे नाही, हाय असं नाही, पण असंच होतंय ना, असंच करायला पाहिजे ना. आणि मग एक 7-8 दिवसानंतर ना मी यूज टू झालो त्याला. सो प्रत्येक वेळी हे होतं. आय एम व्हेरी मच इम्प्रेस्ड बाय दिस टेक्निक अँड दिस इनोव्हेटिव्ह सेन्स. बिकॉज आता मला थोडंफार माहिती आहे म्हणून, पण ASA मध्ये जो काही फरक आहे इमर्शनचा, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा, ते खूप माहिती uncomfortable असून होतं. सुद्धा उलटं करायचं नेमकं. गुड. कीप इट अप. कीप इट अप. काही कॅल्क्युलेशन्स करतोस का तू? म्हणजे करावी लागतात का, करावीत का तुझ्यासारख्या डायरेक्टरनी की जो आज यशाच्या शिखरावर आहे, मी म्हणेन डिरेक्टर म्हणून, DOP म्हणून तू आहेसच. म्हणजे जे मोठे DOP आहेत भारतातले फक्त महाराष्ट्रातले, पुणे मुंबईतले नाही म्हणत मी, भारतातले जे मोठे DOP आहेत त्याच्यामध्ये तुझं नाव आहेच. परंतु अशा तऱ्हेने जेव्हा तुम्ही DOP2 डिरेक्टर्स बनलेले असतात त्यावेळेला तुमच्यावरती बॉक्स ऑफिसच्या संदर्भातली जी काही कॅल्क्युलेशन्स असतात ती करावीत तुम्ही, अशी काही बंधनं येतात का किंवा जबाबदाऱ्या येतात का? आणि आल्या, फोर्सेस आले सगळे असे, तर तुम्हाला कुठे काही ॲडजस्टमेंट करावी लागते का? तत्वांमध्ये करावी लागते का तुझ्या बाबतीत विचार? ॲक्च्युली काका खरं सांगू, आय डोंट नो. म्हणजे मला अमुक एक बजेट एवढं आहे, शेवटी अडतं सगळं इकडेच. हो, हे एवढं बजेट आहे, त्यामुळे तुला तुझे अनकम्फर्टेबल झोनमध्ये जाऊन काम करणं आणि त्यामुळे बजेट वाढणं आणि त्यामुळे तुला हवा तर इफेक्ट तू देतोयस, पण बजेट वाढतं आहे. मग ह्या वेळेला असं काही होतं का बजेटच्या लिमिटेड ह्याच्यामध्ये काम करताना काय होतं? नाही, पण हा प्रॉब्लेम युनिव्हर्सल आहे असं मला वाटतं. कारण कसं होतं ना की ॲट दी एंड जसं तुम्ही म्हणालात की अडतं सगळं इकडे. ओके, आणि ज्याच्याकडे जो फंड्स आहेत, जो फंडिंग करणारा माणूस आहे, ॲट दी एंड त्याच्याकडे एक पॉवर असते. तुम्ही काहीही म्हणा, तुम्ही कितीही, म्हणजे मी कधीच खोटं बोलू शकत नाही. सो येस, मला हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि माझ्यासारखे कोणत्याही डिरेक्टरला हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. कारण ज्याच्याकडे फंड्स आहेत त्याचं एक म्हणणं असतंच. आता ते तुम्ही किती कन्व्हिन्सिंगली आणि किती स्किलफुली तुम्ही त्याला हँडल करता, यु नो, मग तुमचं बॉडी ऑफ वर्क काय आहे आणि तुमच्या बॉडी ऑफ वर्कला तो किती रिस्पेक्ट करतोय, यु नो. सो इट्स अ मॅरेज बेसिकली. सो यू हॅव टू ट्रीट इट लाईक दॅट. सो मोस्ट ऑफ द टाईम व्हॉट हॅपन्स इज की कधी कधी हे लग्न तिथेच तुटतं, व्हायच्या आधीच तुटतं. कधी कधी हे लग्न थोडं बोलण्या वाटाघाटींपर्यंत जातं आणि मग तिथेच थांबतं. आणि कधी कधी असं होतं की नाही यार, आय रिस्पेक्ट हिज फिलिंग्स अँड ही रिस्पेक्ट्स माय बॉडी ऑफ वर्क अँड देन लेट्स गो अहेड टुगेदर, यु नो. सो मोस्ट ऑफ द टाईम असं झाल्यावरच एक सिनेमा बनवायला घेतो आपण. पण येस, डेफिनेटली प्रत्येकाचं एक म्हणणं असतं आणि क्रिएटिव्हिटीला ना काका मला असं वाटतं काही अंत नाही आहे. प्रत्येक माणूस क्रिएटिव्ह असतो आणि त्याला असं वाटतं की माझी क्रिएटिव्हिटी आहे ना ही बियॉन्ड द बाउंड्रीज आहे, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. गुरुच्या रिलीज नंतर आता पुढचं काय करतोयस तू? गुरुच्या रिलीज नंतर ॲक्च्युली मी थोडासा थांबलो, कारण मला जेवढं वाटत होतं तेवढं गुरु बॉक्स ऑफिसवर सक्सेसफुल झाला नाही, यु नो. सो आय डोंट नो, आय स्टार्टेड थिंकिंग की मला असं वाटलं की आपण थोडा विचार करूया, आपण मोनोटोनस होतोय का? जर माझा सिनेमा आवडला नाही लोकांना तर तो का आवडला नाही याचा विचार करणं खूप गरजेचं आहे.
की उगीच भारभर सिनेमे बनवायचे याला काही अर्थ नाही. हां, यू सेड इट अँड इट्स अ व्हेरी गुड थिंग. असा एक दिग्दर्शक आहे आपल्याकडे, नाही नावं नको घ्यायला, पण तो म्हणतो की सत्यजित रेची 29च फिल्म झाल्या, माझ्या 43 झाल्या म्हणतो. अच्छा. तर मी त्याला एकदा समजावलं, म्हटलं बाळा असं बोलू नको बाहेर. सत्यजित रे इज सत्यजित रे. क्वांटिटी आणि क्वालिटी दे मॅटर. तू इतर दिग्दर्शकांच्या फिल्म पाहतोस का? हो, पाहतो ना सगळ्या दिग्दर्शक. तुला आवडलेली दुसऱ्यांची फिल्म कुठली? जसं मी म्हटलं राजकुमार हिराणींच्या सगळ्या फिल्म्स. नाही, मराठीतला आपला कोणी? मराठीतला मला निशिकांत कामत खूप आवडतो. इज अ व्हेरी गुड डिरेक्टर. येस येस. राजीव पाटील मला खूप आवडायचा, त्याच्या सगळ्या फिल्म्स मी आवर्जून बघायचो. सो येस, आय मीन विच इज दॅट. भविष्यामध्ये कोणाबरोबर काम करण्याची इच्छा आहे? माझं नाव त्याच्यात घ्यायचं. ऑफकोर्स काका, तुमच्याबरोबर आणि मला सगळ्यांबरोबर काम करायचं. ॲक्च्युली काय झालं ना, माझ्यावर एक ठप्पा बसला की मी फक्त सई आणि स्वप्नीलबरोबरच काम करतो किंवा मी अंकुशबरोबरच काम करतो. तर मला असं नाही करायचं. ॲक्च्युली मला सगळ्यांबरोबर काम करायचं आहे, पण समहाव ना एखादी गोष्ट व्हायला ती तशी वेळ यावी लागते आणि आय एम शुअर तशी वेळ येईल आणि इंडस्ट्रीतल्या सगळ्यांबरोबर मी काम करेन. इफ आय एम नॉट मिस्टेकन संजू, तू जे ठाण्यामध्ये अगदी सुरुवातीला करत होतास, तर तू अभिनयाच्या प्रांतातही आता येऊ इच्छितोस असं मी ऐकलेलं आहे. असं असेल तर यू आर वेलकम. थँक्यू. यू आर वेलकम. नाही, ॲक्च्युली मी अभिनेता म्हणूनच आलो होतो ना इंडस्ट्रीत अभिनय करायला. सुभाष सारखं झालं. सुभाष सुद्धा आघाई. ही वॉन्टेड टू बिकम ॲक्टर, ही बिकेम डिरेक्टर अँड देन प्रोड्युसर. तर तू येणार आहेस का? म्हणजे आहे असं काही कमिटमेंट किंवा तुला कोणी म्हटलेलं आहे का की हे संजू आमच्याकडे काम कर? नाही, ॲक्च्युली आता मी 2 फिल्म्समध्ये काम करतोय काका. अच्छा. त्या फिल्म्स आता येतील, तर आता त्या मला रिव्हील करायचं नाही. आय एम नॉट सपोज टू. दॅट इज द रिझन. डोंट डू इट. नव्याने जे चित्रपट क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात दिग्दर्शक म्हणून आणि कॅमेरामन म्हणून, बाकीच्यांना नको, इन वन लाईन व्हॉट कॅन यू टेल? कॅमेरामन म्हणून जे येत आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं की कीप युअर बेसिक्स क्लीन. यु नो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला जे दिसतं, मला जे भेटायला येतात किंवा मी ज्यांना बघतो, काम करताना बघतो, तर त्यातलं देर आर हार्डली फ्यू पीपल दे आर टेक्निकली क्लीन आणि बेसिक्स क्लीन असलेले असे लोक आहेत. बाकी ना मला आय डोंट नो, असं कधी कधी भीती वाटते खूप की हा क्राफ्टच हे लोक लुप्त करतील का, ह्या क्राफ्टची व्हॅल्यूज जाईल का? कारण सिनेमॅटोग्राफी इज अ क्राफ्ट. यु नो, की मी ज्यावेळी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करायचो तर त्यावेळी एक रिस्पेक्ट होता. तर तसा रिस्पेक्ट तो मला नव्हता, तो त्या सिनेमॅटोग्राफरला होता, तो त्या टॅलेंटला होता. यु नो, आणि त्या टॅलेंटला रिस्पेक्ट का होता? कारण तसं टॅलेंट दिसायचं. तर तसं जर दिसत नसेल ना, तर देर इज अ आय मीन समथिंग इज रॉंग. सो मला असं वाटतं की ते जरा वर्क केलं पाहिजे त्यांनी, असं मला खूप जेन्युअनली वाटतं. ॲज अ डिरेक्टर म्हणून मी काय सांगणार, मीच नवीन आहे तसा डिरेक्टर म्हणून. मित्रांनो, एका अतिशय विचार करणाऱ्या आणि सुशिक्षित, म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या सुशिक्षित अशा तरुण तंत्रज्ञाशी आमच्या क्षेत्रातल्या आपण छान गप्पा मारलेल्या आहेत. बऱ्याचशा तुम्हाला कदाचित तंत्रामुळे, तंत्र विषयातल्या शब्दांमुळे कदाचित तुम्हाला कळल्या नसतील असं वाटतंय. बहुतेक कळले असेल, कारण तो अतिशय सोप्या भाषेत सांगत होता. मी आता जवळजवळ 63 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे, त्यामुळे आम्हाला कळतं काय आम्ही बोलतोय ते. परंतु या सगळ्या मुलाखतीमधून या माणसानी कुठून सुरुवात केली, कशी केली आणि आपलं आईला दिलेलं वचन पाळून तो कुठे जाऊन पोचला, हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्याचे आभार मानणार आहे. संजू, तुझ्या अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातून तू आमच्यासाठी वेळ काढलास, दुसरी बाजू या कार्यक्रमाकरता. म्हणून आमचा सगळा हा स्टाफ आणि ADG दूरदर्शन आणि मी स्वतः
तुला धन्यवाद देतो. तिथंच बस, हलू नको. तुला आता ह्या मुलाखतीबद्दल काय वाटलं तुझं मत? हे अगदी 2-3 ओळीमध्ये काय तू म्हणू शकशील तेवढं ह्याच्यात तू लिहायचं आहेस.